फ्रेंड्स, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस। तर मानसी आणि मी चाललोय फिरायला, पण नक्की कुठं चाललोय काहीच माहित नाही। आता मानसी बघू कुठं घेऊन जाते मला फिरायला। हे बघा, मानसी फिरायला जाण्यासाठी तयार होत आहे। छान दिसते ना मी? हो, छान दिसते। जाता जाता तर आम्हाला लागला शंकर महाराजांचा मठ आणि आम्ही मग गाडीवरूनच जाता जाता शंकर महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो। आपण आलो आहोत पुण्याच्या अगदी जवळील असलेल्या सुंदर आणि रोमांचक कात्रज घाटात। जर तुम्हाला निसर्ग, थरारक वळण आणि भन्नाट व्ह्यू आवडत असतील तर कात्रज घाटात नक्की प्रवास करा। आणि आज आभाळ पण पूर्णपणे भरून आले। समोर दिसताय ते भव्य असे डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही सुंदर अशी शेती खूप छान वाटते। माणसं आणि मी पोचलोय बालाजी मंदिरामध्ये। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बालाजीचं मंदिर आहे। श्रीनिवास गोविंदा, श्री व्यंकटेश गोविंदा। निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी। इकडच्या तिकडच्या गप्पा मारत माणसे आणि मी निघालो नारायणपूर येथील श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी। आणि फायनली माणसे आणि मी पोचलो नारायणपूरला। दत्तगुरूंचे दर्शन करून मानसी आणि मी निघालो घरच्या प्रवासाकडे। रोडवरनं जाता जाता आम्ही त्रिमंदिराचे दर्शन घेतले। तर मित्रांनो, आजचा आमचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।